नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या पुढे एकदम सोपा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलाय तो आपण वाचूया. 200 ते 400 मध्ये 6 व 5 या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? म्हणजे काय दिलंय, 200 पासून ते 400 पर्यंत जर आपण संख्या लिहिल्या तर यामध्ये अशा किती संख्या आहेत की ज्यांना 6 व 5 या दोन्हीने पण भाग गेला पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं या पद्धतीच्या गणितामध्ये? बघा किती दिले आपल्याला, 400 दिले बरं का. पहिल्यांदा 1 ते 400 मध्ये अशा किती संख्या आहेत काढून घ्यायच्या, त्यामधून 1 ते 200 मधल्या वगळून टाकायच्या, म्हणजे 200 ते 400 मधले आपल्याला उत्तर मिळून जाईल. बघा 400 मध्ये काय, 1 ते 400 मध्ये किती संख्या आहेत की ज्यांना 6 व 5 ने भाग जातो? बघा 6 व 5 ने भाग जाणारी संख्या म्हणजे तिला 30 ने पण भाग जाणार. काय, तिला 30 ने पण भाग जाणार. भागिले 30 करा. बघा शून्य कटला, शून्य कटला, 3 1 3, 3 1 3, उरला 1, 3 त्रिक 9. आपल्याला फक्त पूर्ण भाग घ्यायचा आहे. 1 ते 400 मध्ये 30 ने भाग जाणाऱ्या 13 संख्या असणार. आता 1 ते 200 मधल्या वजा करून टाकू, म्हणजे आपल्या मधल्या संख्या मिळतील. बघा 200 भागिले 30, शून्य कटला, शून्य कटला, 3 1 3, 3 6 18. फक्त पूर्ण भाग घेतलं, पूर्ण भागाकार घ्यायचा आपल्याला. बघा बघा 1 ते 400 मध्ये 13 आहेत, 1 ते 200 मध्ये 6 आहेत. आपल्याला 2 ते 400 मधल्या काढायच्यात. वजा बघ करा, 13 वजा 6 किती येणार? 7 येणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 200 ते 400 मध्ये 6 व 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 7. पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.